वंचित आघाडीची हातकणंगले मतदारसंघात जोरदार मुसंडी. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. वडगाव येथे प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेसवर सडकून टीका करत पक्षाची भूमिका मांडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे अधिकृत उमेदवार DC पाटील यांनी देखील चौफेर फटकेबाजी केली. आतापर्यंत निवडून आलेले खासदार हे निवडून आल्यापासून आणि खासदार पडल्यापासून कधीच मतदारसंघात फिरताना दिसले नाहीत. तसेच मी निवडून आल्यास इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझी असेल. जनतेसमोर अनेक समस्या असताना विरोधक मात्र जातीय ध्रुवीकरण करत लोकांच्या समस्यांना बगल देत आहेत. मात्र आमच्या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणाचे समाजीकरण करत सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली. माझ्यासारख्या अल्पसंख्याक उमेदवार साहेबांनी दिला. तसेच भाजप व काँग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात 3 उमेदवार हे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील दिले आहेत. आम्ही कुणाची मते खाण्यासाठी अथवा कुणाला पराजित करण्यासाठी निवडणूक लढवत नसून आम्ही स्वतः निवडून येण्यासाठी निवडणूक लढवत आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या ताकदीने कामाला लागा अशी सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रभारी क्रांतिताई सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष प्रवक्ते इम्तियाज नदाब, प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, महाराष्ट्र प्रदेश कमिटी सदस्य विश्वजित कांबळे यासह कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समता सैनिक दलाच्या उत्कृष्ट नियोजन पाहायला मिळाले. लोकसभेची उमेदवारी मी देणार आहे असं कुणाला वाटलं? कालच माझं त्या ठिकाणी भाषण झालं आणि थोडं त्या सगळ्या समाजामध्ये परिवर्तन झालं आणि आदरणीय बाळासाहेबांनी हे पुण्याईचं काम बांधून घेतलेलं आहे. इम्तियाज साहेबांनी मगाशी सांगितलं की अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब करतायत. चांगली गोष्ट आहे. आज बौद्ध समाज आहे, मागास समाज आहे, जैन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, धनगर समाज आहे. आपल्याला माहिती आहे यांचं मतदान किती आहे? 9 लाख मतदान या ठिकाणी ह्या 5 समाजाचं आहे. पण साहेब, हे 5 समाजाला एकत्र बांधण्याचं काम आपण करत आहात, पण हे फोडण्याचं काम देखील एक प्रक्रिया या ठिकाणी अदृश्य अतिशक्ती या ठिकाणी करायला लागल्या. आणि ते जर बंधन आपण समोर सगळे उपस्थित आहात त्यांना माझी एकच विनंती आहे, कसलंही आमेज दाखवू दे, आपल्यामध्ये जे रक्त आहे ते प्रामाणिकपणेचं आहे, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि या ठिकाणी ही एकच निवडणूक कदाचित शेवटचीही होऊ शकते. ही निवडणूक शेवटचीही होऊ शकते. रशियामध्ये ठराव केलेला आहे की मरेपर्यंत तो पंतप्रधान. आज जर आपण या ठिकाणी फूट झाली तर तुम्हाला देशामध्ये परत कुठलीही निवडणूक बघायला मिळणार नाही. हे आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न आहे की माझा समाज गरीब आहे, माझ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की मी राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे. निश्चितपणे साहेब, या सभेला मी आपल्याला शब्द देतो की आज जे राहिले ते गेले. मी या सभेला साक्षीनं सांगतो आदरणीय बाळासाहेबांच्या समोर, विजय होऊ दे अगर पराजय होऊ दे, मी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी राहणार आहे. आपल्याला हा पक्ष खूप मोठा करायचा आहे. आपल्यातली मुलं या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल, या ठिकाणी निवडून आम्ही त्यांचा जो आदेश येईल तो शिर संधान मानून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहू. आज या वडगावमध्ये आपण ही सभा घेत आहोत. वडगावमध्ये मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं, काही व्यापारी या ठिकाणी आहेत. साहेब, 2 पाईपलाईनी या ठिकाणी झाल्या, पण अजून या वडगावकरांना शुद्ध पाणी मिळायचं कठीण आहे. अशी परिस्थिती आज इथं राजकीय परिस्थिती या राजकर्त्यांनी आणून ठेवलेली आहे. आज बाळासाहेब ठामपणे आपल्याला आपल्या भाषणामध्ये सांगतील, शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी राहील. आज काही